यामध्ये यावर्षी जे सकाळी जे मानाची गणपती तिलक पुतलावर कसबा गणपतीचे पूजा झाल्यानंतर आणि हार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीची सुरुवात होते, ते प्रत्येक वर्षी ज्या वेळेवर होते त्या वेळेपेक्षा या वर्षी लवकर होणार आहे आणि ते आणि सर्व मानाची पाचही गणपती मंडळ हे 12 वाजेपर्यंत बेलबाग चौक सोडतील आणि ते लक्ष्मी रोडवर मिरवणुकीचे मार्गावर येतील। आपल्याला प्रेस नोट मध्ये परिशिष्ट 1 देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक मंडळ मानाचे गणपती मंडळ हे कोणता चौकला किती वाजता पास होतील याचे एक प्रत्येक चौक वाईज बेलबाग चौक पासून अलका टॉकीज चौक पर्यंतची पूर्ण वेळ देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाचही मानाची गणपती मंडळ बेलबाग क्रॉस झाल्यानंतर 6 आणि 7 नंबरवर महानगरपालिका आणि त्वेष्टा कासार मंडळ हे जातील। त्याचे बद्दल परिशिष्ट 2 मध्ये आपल्याला विस्तृत कोणता चौकला ते कधी पास होतील ते विस्तृत त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। याचे नंतर 1 वाजताचे सुमारास हे साथी गणपती मंडळ क्रॉस झाल्यानंतर जे सिटी चौक वरून येणारे मंडळ आणि शिवाजी मार्गावरून येणारे मंडळ बेलबाग चौक वरून त्यांना ऑल्टरनेटिव्हली जे तिथे उभे ते राहतील रांगेत त्यांना अंदाजन 2.5 तास पावणे 3 तास हे सगळे मंडळ त्या मार्गाने सोडण्यात येतील। याचे नंतर दगडूशेठ गणपती मंडळ हे 4 वाजता बेलबाग चौकला होऊन ते मुख्य मिरवणुकी मार्गावर जातील। दगडूशेठ गणपती मंडळ क्रॉस झाल्यानंतर अंदाजन 1.5 तास परत सिटी चौक आणि शिवाजी रोडवर असलेले मंडळ क्रॉस होतील आणि 5:30 वाजता जे इतर 4 मंडळ आहे जिलब्या मारुती, बापू गेनू, भाऊ रंगारी आणि मंडई हे 4ही मंडळ 5:30 ते 7 वाजेपर्यंत बेलबाग चौक क्रॉस होतील आणि 7 वाजता नंतर त्याचे पूर्ण विस्तृत तपशील परिशिष्ट 3 मध्ये हे 5ही मंडळची देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दगडूशेठ आणि त्याचे नंतर इतर 4ही मंडळचे वेळ प्रत्येक चौक वाईज वेळ नमूद करण्यात आलेली आहे। 7 वाजल्यापासून परत सिटी चौक वरून आणि शिवाजी मार्गावर येणारे मंडळ बेलबाग चौक वरून पुढे अलका टॉकीज कडे जातील। अशा प्रकारचे नियोजन झालेली आहे। हे सर्व नियोजनामध्ये सर्व मानाची महत्वाची आणि इतर सर्व लक्ष्मी रोडवर येणारे मंडळांची आम सहमती घेतल्यानंतर आज सकाळी पण काही मंडळांसोबत बैठक झाली, त्यांची सर्वांची सहमती त्यांनी दर्शवली आणि त्यानंतर हे आपल्याला आज आता प्रेस नोट इश्यू करण्यात आलेली आहे। यावेळी हे सर्व गोष्टी डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे। हे वेळेचे नियोजनचे व्यतिरिक्त आपल्याला पॉइंट ब मध्ये प्रेस नोटचे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स सूचना देण्यात आलेली आहे। फॉर एक्झाम्पल प्रत्येक मंडळांसोबत मॅक्सिमम 2 ढोल ताशा पथक आणि त्याचे काही संख्याचे मर्यादा नमूद करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर सर्व मंडळांसोबत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर तिलक चौक पासून बेलबाग चौक पर्यंत कोणताही प्रकारचे ढोल ताशाचे वादनची परवानगी त्यांना नाही राहणार आहे। बेलबाग चौक वरून लक्ष्मी रोडवर ते ढोल ताशाची आणि इतर वाद्य वाजवण्याची त्यांना परवानगी राहील। इतर काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचे विस्तृतरित्याने या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लक्ष्मी रोड त्याचबरोबर तिलक रोड, केलकर रोड, कुमटेकर रोड याचे पण विस्तृत नियोजन करण्यात आलेली आहे। यावर्षी पूरम चौक येथे एक डीसीपी दर्जाचे अधिकारी डीसीपी झोन 2 स्वतः त्यावर लक्ष घालत आहेत। त्या तिलक रोड वरून येणारे सर्व मंडळांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे
कसबा गणपती मंडळ, मानाचे गणपती मंडळ इथून प्रोसेशन सुरू झाल्यानंतर त्या मार्गावर पुरम चौक वरून त्या मार्गावर टिळक रोडकडे मिरवणुकीची सुरुवात होतील आणि ते ज्यावेळी मानाची गणपती, कसबा गणपती हे अलका टॉकीज क्रॉस होतील त्याचे नंतर टिळक रोड किंवा इतर सर्व रोडवरून येणारे गणपती मंडळचे प्रवेश अलका टॉकीजवर मानाचे गणपतीचे नंतर राहील. सर्व रोड्सचे वेगवेगळे नियोजन करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मंडळांसोबत काही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा 2-2, 3-3 मंडळांसोबत एक नोडल ऑफिसर ते वेगवेगळे पोलीस स्टेशनचे स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन करून यामध्ये अंदाजन 8,000 पोलीस अधिकारी कर्मचारी, 1,000 होमगार्ड्स, SRPF चे 2 कंपनीज, QRTs, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स, मोबाईल सर्वेलन्स व्हेकल्स, ॲडिशनल कॅमेराज, ड्रोन्स इत्यादी याचे सर्व नियोजन या पूर्ण बंदोबस्तामध्ये करण्यात आलेली आहे.